आवाज मानदेशाचा। कैलासवासी अजितदादा पवार यांचे व्यक्तिमत्व हे शिस्त, कार्यतत्परता आणि जनसेवेचे प्रेरणादायी प्रतीक होते। त्यांनी दाखवलेल्या विकासाच्या आणि लोकसेवेच्या मार्गावर चालणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले। यावेळी मान पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे, राष्ट्रवादी काँग्रेस किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर अभिजित घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य शीतल रणपिसे, पंचायत समिती सदस्या गौरी तुपे आणि विद्या काटकर, माजी नगराध्यक्ष सागर पोळ, नगरसेवक सागर खांडे, सुरेंद्र मोरे, राजेंद्र साळुंके, दादासाहेब मडके, शंकर इंगळे, नारायण अहिवळे, दहिवडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय खेत्रे, प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाकर देशमुख म्हणाले की कैलासवासी अजितदादा पवार हे शिस्तप्रिय, वक्तशीर आणि प्रशासनावर प्रभावी पकड असलेले नेतृत्व होते। युवक हे राष्ट्राचे भविष्य असल्याची त्यांची ठाम भूमिका होती। शिक्षण, सामाजिक विकास आणि विविध लोककल्याणकारी योजनांद्वारे त्यांनी सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे कार्य केले। दूरदृष्टी आणि विकासाभिमुख विचारसरणी हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य होते। यावेळी सभापती विक्रम शिंगाडे यांनी अजितदादांच्या विचारांवर चालत समाजहिताचे कामे अधिक जोमाने पुढे नेण्याचे आवाहन केले। डॉक्टर अभिजित घोरपडे यांच्या पक्षाच्या वतीने आयोजित जनसेवा सप्ताहात नागरिकांनी वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम आणि गरजूंना मदत अशा विविध समाज उपयोगी उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन केले। जयंतीनिमित्त दहिवडी महाविद्यालय विद्यार्थिनींनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा परिसरासह बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपण केले। तसेच दहिवडी महाविद्यालयात कैलासवासी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करून वृक्षारोपणाचा उपक्रम पार पडला। कार्यक्रमाचे आभार दादासाहेब मडके यांनी मानले। मानसोफर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।